45,000 क्युसेक्स प्रमाणे आता पाणी पंढरपूरमध्ये आलेली आहेत. आता जुन्ना दगडी पूल सुद्धा पाणीच्या आतमध्ये गेलेली आहेत. अजून याच्यामध्ये वाढायची शक्यता आहे. जवळपास आता संगमला बघितलं तर 64,000 विसर्ग आहेत. इथे येत असताना जवळपास 60,000 पर्यंत जायच्या शक्यता आहेत. याच्यामध्ये पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. ज्या ज्या घाट आहेत ते पूर्ण घाट आम्ही बंद केलेली आहेत. या व्यतिरिक्त आमच्या 18 टीम इथे जवळपास 250 कर्मचारी इथे काम आहेत आणि 18 रेस्क्यू बोट सुद्धा आता फिरत आहेत. पूर्णपणे आम्ही याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. सगळं घाट वगैरे बंद केलेली आहेत आणि अनाउन्समेंट सुद्धा नगरपालिकाच्या मार्फत अनाउन्समेंट सुद्धा चालू आहे. कुठेपर्यंत पाणी म्हणजे गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे? नाही इतकी पाणी येणार नाहीये. आता मॅक्सिमम 55,000 क्युसेक्स टू 60,000 क्युसेक्स पर्यंत विसर्ग यावर्षी असणार आहे. 1,00,000 क्युसेक्स वरती गेलं तरच तो आम्हाला तो वाडी वस्तीमध्ये तो पाणी यायची शक्यता आहे. आता अजिबात काही घाबरायची गरज नाहीये. पण असा परिस्थिती आला तरी आमच्या टीम इथे तयार आहेत. आम्ही अशा पद्धतीने नियोजन करू. नदीकाठाच्या लोकांना मी सर्वप्रथम सर्व पंढरपूरकरांना आणि आमच्याकडे वारकरी अजून आमच्याकडे आहेत. उद्या त्यांच्या परतीच्या प्रवास आहेत. मी सगळ्या वारकरी बांधवांना आणि भाविकांना आणि पंढरपूरकरांना आवाहन करेन की नदीच्या लेवल खूप मोठ्या प्रमाणे वाढलेली आहे. अजून वाढणार आहे. जवळपास 64,000 60,000 पर्यंत विसर्ग होणार आहेत. नदीमध्ये येत असताना अंघोळ करत असताना मॅक्सिमम तुम्ही अवॉइड करावे आणि मॅक्सिमम तुम्ही नदीवर यायचे अवॉइड करावे आणि खूप काळजीपूर्वक सकाळी संध्याकाळी येत असताना अंधारामध्ये येत असताना पूर्णपणे अवॉइडच करावे आणि दुपारी येत असताना तुम्ही पूर्ण काळजी घ्या.